एका गावात एक गरीब शेतकरी राहत होता. त्याला 2 बैल होती. ती दोन्ही बैल खूप चांगली होती. एके दिवशी एका बैलाला खूप जोरात लागलं आणि तो आजारी पडला. शेतकऱ्याने खूप उपचार केले पण बैल बरा होईना. मग शेतकऱ्याने विचार केला की आता काय करायचे? दुसऱ्या बैलाला एकट्याला कामाला झुपून त्याला खूप त्रास होईल. मग त्याने ठरवलं की तो स्वतःच बैलाचं काम करेल. शेतकरी स्वतः बैलाच्या जागी जुंपला आणि नांगर ओढू लागला. त्याला खूप त्रास होत होता पण त्याने हार मानली नाही. काही दिवसांनी त्याचा मुलगा मोठा झाला आणि त्याने वडिलांना मदत करायला सुरुवात केली. मग दोघांनी मिळून शेती करायला सुरुवात केली. एक दिवस गावातला एक श्रीमंत माणूस तेथे आला आणि त्याने शेतकऱ्याला विचारले, "अरे, तू हे काय करतो आहेस? बैलाचं काम तू का करतो आहेस?" शेतकऱ्याने त्याला सगळी हकीकत सांगितली. श्रीमंत माणसाला खूप वाईट वाटले. त्याने शेतकऱ्याला मदत करायचं ठरवलं. त्याने शेतकऱ्याला नवीन बैल जोडी घेऊन दिली. शेतकरी खूप खुश झाला. त्याने श्रीमंत माणसाचे आभार मानले. बोध या बोधकथेमधून आपल्याला हे शिकायला मिळतं की जेव्हा आपण अडचणीत असतो तेव्हा आपण निराश न होता दुसऱ्याला मदत करायचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच मेहनतीने काम केल्यास यश नक्की